18व्या लोकसभेसाठी 7 तारखेला होणाऱ्या 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून माझ्या या विभागातून प्रचंड मला मतदान मिळावं यासाठी या विराट सभेला ज्यांनी आता नुकतंच संबोधित केलं ते शिवसेनेचे नेते, महाड पोलादपूर माणगावचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार सन्मान्य भरत शेठ गोगावले, सुरेश विकास शेठ, सुभाषजी निकम, प्रमोदजी गोसाळकर, अरुणजी चाळके, निलेश माडिक, अपेक्षिताई कारेकर, विजयजी सावंत, तालुका प्रमुख सुरेशजी माडिक, मुकादम, सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझे सर्वच व्यासपीठावरती उपस्थित आमचे आरपीआयचे खांबे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, या गावच्या आमच्या सरपंच भगिनी आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली असताना सुद्धा ज्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, विशेष करून आता भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, मुस्लिम समाजातल्या भगिनी उपस्थित राहिला, अंतःकरणापासून आपले सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सुनील तटकरे आणि भरत शेठ एकत्रित आल्याच्या नंतर सर्व धर्मियांच्या मनामध्ये जसा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, अल्पसंख्याक समाजाच्या मध्ये एक वेगळा विकार निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो, तो अल्पसंख्याक समाज आमच्या पाठीशी ठामपणाने उभा याचं दर्शन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी अनुभवायला मिळालं. लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो, एनडीए मध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली, सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा मतदान करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला. देश कोणाच्या विचारातून चालेला हा ठरवण्याचा अधिकार देशातल्या 130 कोटी जनतेने त्या ठिकाणी दिला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने 10 वर्षामध्ये प्रगती निश्चितपणाने अनुभवली आणि म्हणूनच एनडीए मध्ये आम्ही सहभागी झालो. ज्या 40 वर्षाच्या विचारधारेवरती आम्ही काम करत आलो, शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समतेचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार आणि त्या विचाराच्या माध्यमातूनच बहुजनाचं व्यापक हित व्हावं म्हणूनच आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. भरत शेठनी यादी वाचली, ती फक्त गेल्या 7-8 महिन्याची आहे. गेल्या 15 वर्षाची यादी वाचायचं ठरवलं तर या मतदारसंघातल्या 100 पानं त्यांना पूर्ण नाही इतकी कामं त्यांनी त्या ठिकाणी केली. त्यांनी दाखवून दिलं की धर्मनिरपेक्ष विचार कशामध्ये असू शकतो. या सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या माझ्या मुस्लिम बांधवांच्या गावागावात मोहल्ल्यामध्ये 5-50 आणि 1-1, 1.5, 2-2 कोटी रुपयाची कामं देत सामाजिक समता काय पद्धतीने राखू शकते याचा विचार त्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीतून त्या ठिकाणी दाखवला. याच गोष्टीवरती शंका घेतली जाते, निवडणुकीच्या राजकारणाच्या माध्यमातून केली जाते. गीते साहेब, तुम्ही 8 वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढली, 8वी वेळेला या तमाम शिवसैनिकांनी तुमच्या पाठीमागे आशीर्वादाची ताकद आणि शक्ती उभी केली. 6 वेळेला तुम्ही निर्वाचित झालात. भारत सरकारमध्ये तुम्ही 10 वर्ष मंत्री राहिला, वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री राहिला, नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री झाला. यांनी एवढी कामं वाचवली, याच्या 1 सहस्रांश, यांची 1000 कामं आणि त्यांचं 1 काम ते पण नाही मिळणार, ते पण शोधून त्या ठिकाणी मिळणार नाही. इतकं प्रचंड विकासाचं काम त्या ठिकाणी करत असताना सामाजिक सामंजस्य, सामाजिक सलोखा जपण्याचं काम गेले अनेक वर्ष या भागामध्ये ते करतायत. माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसेनेच्या परिसरामध्ये करतोय. इकबाल चांगले तर तुम्ही या ठिकाणी नाव घेतलं होते की काही फिरोज खान देशमुख या सगळ्या परिसरामध्ये नेतृत्व करत होते. नाजीब आसवार नावाचा सभापती मसाळ्याच्या इतिहासात पहिला प्रथम झाला, तो सुनील तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला. ते सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. बॅरिस्टर अंतुले साहेबांनी या जिल्ह्याला नेतृत्व, राज्यमंत्री झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, देशाचे आरोग्य मंत्री झाले, अल्पसंख्याक खात्याचे मंत्री झाले. सर्व धर्मियाने त्यांना आपलं नेते मानले. अंतुले साहेबांनी कधी जातीवाद, धर्मवाद कधी आयुष्यभरामध्ये केलं नाही. धर्मनिरपेक्ष विचाराचा नेता म्हणून अंतुले साहेबांची ओळख महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळाली. गीतेजी, 2009 सालामध्ये तुम्ही ज्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये उभे राहिलात, त्याच वेळेला या अनंत गीतेनी बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या समोर बद्दल शब्द प्रयोग केला, हिरवा साप त्याचा खेचला पाहिजे. हिरवा साप म्हणून ज्या नेतृत्वाची संभावना केली आणि आज त्याच पद्धतीने मतं तुम्ही मागण्याचा प्रयत्न करतात. 2009 सालामध्ये तुम्ही धर्माच्या नावावरती समाजामध्ये अंतर निर्माणाचा प्रयत्न केलात, पण ज्या लोकत्व नेतृत्वाने सर्व धर्म समभावाची शिकवण सगळ्या परिसरात दिली,
त्यांच्याबद्दलचा सुद्धा जातीयतेचे आरोप तुम्ही त्या ठिकाणी करत आला. अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगता येते. आम्ही सर्वजण सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. होय, आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो. काय 370 कलम आहे? इंदिरा गांधी आणि शेख अब्दुल्लांच्या मध्ये जो करार झाला तो काश्मीर पुरता 370 कलम लावण्यात आलं. 370 कलम 60 वर्ष या देशामध्ये आहे. त्याचा परिणाम देशातल्या कुठल्या अन्य राज्यावरती झाला? अल्पसंख्याक समाजावरती झाला? मुस्लिम बांधवांना कधी त्याची सह कधी पोचायला लागली? 370 उठलं म्हणून काय त्याचा परिणाम कुठं आपल्या सगळ्या परिसरातल्या मुस्लिम बांधवांच्या वरती झाला? काश्मीर सारख्या देशात राज्यात स्वर्ग ज्या ठिकाणी आहे तिथे खुलं व्हावं याच्यासाठी तो निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. सीएएचा कायदा मधल्या कालावधीमध्ये आणला. नेमकं काय कायदा सांगतोय? देशाची ज्यावेळेला फाळणी झाली, देश ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला 2 देश झाले. त्यावेळेला या देशातील हिंदू बांधव, ख्रिश्चन बांधव, बौद्ध जैन बांधव, शीख बांधव असतील, पारसी असतील, जे म्हणून पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बर्मामध्ये गेले त्यांना या देशामध्ये यायचं असेल तर त्याची वर्षाची अट त्या ठिकाणी माडिक साहेब कमी केली. तो कायदा आहे. या देशातल्या राष्ट्रभक्त मुस्लिमांच्यासाठी त्याचा जराही त्या ठिकाणी परिणाम नाही. पण त्या नावाने सुद्धा वेगवेगळे मेसेज त्या ठिकाणी पाठवण्याचा दुर्दैवाने प्रयत्न केला जात आहे. पण आज आम्ही दावा करतो काँग्रेसच्या कालावधीमध्ये कधी अल्पसंख्याक समाजाचं नाव वापरण्यात आलं पण कधी निधी दिला गेला नाही. 19 सालामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक होते पण मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाच्या आर्थिक विकास महामंडळाला निधी पाठवण्याचा प्रस्ताव ज्याला मुख्यमंत्र्यांकडे त्यावेळेचा पाठवला, नकार दिला. बरेचसे अल्पसंख्याक विभागाचा निधी पाठवण्याचा प्रस्ताव दिला गेला, नकार दिला गेला. वक्फ बोर्डाच्या वतीमध्ये कायद्यामध्ये बदल करावा असा प्रस्ताव दिला गेला, त्याला नकार दिला. एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादा आज त्या राज्याचे अर्थमंत्री आहेत. अब्दुल सत्तार त्या अल्पसंख्याक खात्याचे मंत्री त्या ठिकाणी आहेत. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाच्या आर्थिक महामंडळाचा भांडवल 800 कोटी रुपयावरती या सरकारने, राज्य सरकारने महामंडळ स्थापन झाल्यापासून कधी आम्ही त्याला दिली नव्हती. राज्य सरकारने हमी त्या ठिकाणी दिली. वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय सरकार त्या ठिकाणी घेतं. अल्पसंख्याक विभागाला 1000 कोटी रुपयाचा निधी दिला. त्याच्यातून आज भरत शेट्टी आणलेला निधीचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. माझ्या लोकसभा मतदारसंघात 13.5 कोटी रुपये दिले म्हणून स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंड असेल, शादीखाना असेल, समाज मंदिर असतील, ती त्या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी निमित्ताने उभी राहील. शिवर्धनच्या परिसरामध्ये आज 19 गाव समाज आहे. त्याला समाज मंदिर, समाज मोठं 1 कोटी रुपयाचा आहे, त्यातला 25 कोटी रुपयाचा निधी दिला. गोरेगाव भागामध्ये भरत शेठ तुम्ही नेतृत्व करतात. त्या भागामध्ये सुद्धा मुस्लिम समाज होतो. 20-22 गावात आहे. त्यांनी माझ्याकडे मागणी केली 1 कोटी रुपयाची. त्यातला पहिला इन्स्टॉलमेंट 25 लाख रुपयाचा याच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला. सांगा याच्यामध्ये धर्म आणि समाजाच्या नावावरती कुठं गल्लत करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला गेला. नेते साहेब, आयुष्यभरच्या समाजाचा आणि धर्माचा तुम्ही द्वेष करत आलात. या समाजामध्ये सालोखा निर्माण करण्याचं काम सुनील तटकरे आणि भरत शेट्टी केलं. त्यांच्यामध्ये आज मतांच्यासाठी विष पेलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. व्हॉट्सअपवरती ज्या पद्धतीने मेसेज फिरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ही बाब अत्यंत धोकादायक त्या ठिकाणी आहे. एवढाच विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही दाखवून दिलं तुमच्या कर्तृत्वाने. इतका जनसमुदाय या ठिकाणी आला कारण हा सगळा बेट त्या ठिकाणी आहे. जसं अंतुला साहेबांनी दादलीचा पूल केला, आंबेडच्या खाडीवरचा पूल केला, रेवदण्याच्या रेवसच्या खाडीवरचा पूल केला, तसं भरत शेठ इतिहासात तुमचं नाव लिहिलं जाईल. दासगावच्या खाडीवरचा पूल सुद्धा या भरत गोगावले अंतुले साहेबांनी केला. त्याला ते राज्याचे मुख्यमंत्री होते, मंत्री सुद्धा नाहीत. एका पक्षाचे प्रतिनिधी आहेत. आपल्या भागासाठी आणि आपल्या जनतेसाठी काय काम करत आहे हे टावेलवाल्या सहकार्याने दाखवलं. त्याचा मला मनस्वाण्याचा अभिमान आहे. तुम्ही हेटाळणी केली. आम्ही बोललो त्यावेळेला त्याच्यात काय काय लपलंय सगळं घालवू नका. नाही आहे अजून पुढं भरपूर मोप आहे. काय काळजी करू नको. 1 कोपर चहा आमला पाजा, जो तुम्हाला पाहिजे तो दिला जाईल. ऐसा पण मी हाया तुम्हाला सांगताय. बोलू शकतो काय? जैसा तुम्ही बोलू शकता तैसा सुनील तटकरे पण बोलू शकतो. याचं कारण समाजाची एकरूप होण्याची भावना घेऊन त्या ठिकाणी आपण काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. अंतुले साहेब या देशाचे आरोग्य मंत्री असताना त्यांच्या मनामध्ये होतं की इनानी कॉलेज करावं. ॲलोपॅथीचं कॉलेज आहे, आयुर्वेदाची कॉलेज आहे. एक समाज असा आहे की तो इनानीचा उपचार त्या ठिकाणी करतो.
होमिओपॅथीचे सुद्धा वेगवेगळे आहेत. आपले टिळकूरची पेंटचे छोट्या छोट्या गोळ्या द्यायचे, त्याला होमिओपॅथी म्हणतात. युनानी एक वेगळी व्यवस्था. या राज्यामध्ये एकही युनानीचं कॉलेज राज्य सरकारचं नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की मुस्लिम समाजातले काही नेते मला भेटले, या जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची संघटना मला भेटली. निवडणुकीची भरशेट आचारसंहिता लागायच्या केवळ 8 दिवस. तिथूनच मी हसन मुश्रीफांना फोन लावला, त्यांनी मंगळवारी मिटिंग लावली भरशेट. जसं तुम्ही माणगावची 40-80 कोटी रुपयाची पाण्याची योजना एका दिवसात केली, तुमच्या कर्तृत्वाच्या शिरेपेसामध्ये रोलेला तो तुरा आहे. तसंच मंगळवारी मिटिंग झाली. भिवंडीला हे जाणार होतं युनानी कॉलेज, रायगड जिल्ह्यात म्हसामध्ये करण्याचं मंत्र्यांनी ठरवलं. जागा ही महसूल खात्याच्या मध्ये होती. सुलतानबाई ऐका, 2 तासाच्या आत कलेक्टरला फोन करून ही जागा वैद्यकीय शिक्षण खात्याच्या नावावरती जमा केली गेली. रात्रभर ती जागा राहिलो आम्ही. वैद्यकीय शिक्षण खात्याने प्रस्ताव अजितदादांच्याकडे गेला. सकाळी मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली होती. दुपारी आचारसंहिता लागली होती. दादांनी सही केली, देवेंद्रजींनी सही केली, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी सुद्धा सही केली. त्यांना कळतं, ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना कळतं ही युनानी कॉलेज कशासाठी आहे. ठिकाणी क्षणाचा विलंब न लावता मंत्रिमंडळामध्ये मान्यता दिली आणि मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला. इतिवृत्त मंजूर व्हायच्या आत ते मंजूर आहे असं समजून आज जी.आर. निघाला पाहिजे. 3 वाजता जी.आर. निघाला. 340 कोटी रुपयाचं युनानी कॉलेज मशाच्या बाजूला सावरच्या ठिकाणी सुरू होणार आहे. तेवढा पुरती थांबला नाही. आता 10वी 12वीचा निकाल लागल्याच्या नंतर बरेचसे जुलै महिन्यामध्ये 100 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रवेश होईल. त्यावेळेला या माझ्या तुडेल भागांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवेश घ्यायला आले तर त्याला गुणवत्तेवरती प्रवेश दिला जाईल. ते कॉलेज त्या ठिकाणी सुरू आहे. कोणासाठी कॉलेज? आज तुम्ही आम्हाला या बाबतीमध्ये व्हॉट्सअपच्या द्वारे समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करता. सामाजिक सलोखा काय बदल असतो. ईदीला सुनील तटकरे जातो, भरत शेठ जातात, शिरकुर्मा खातात. दिवाळीला तुमच्या शुभेच्छा आम्हाला येतात. याच्यापेक्षा भाईचारा काय असू शकतो? कधी आयुष्यात कधी कोणासाठी कधी गेलात का? नाही. पण मग निवडणुकीच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी याच पद्धतीने बदनाम करण्याची भूमिका घेतली जाते. गीते साहेब, तुम्ही मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री होता. तुम्ही आज त्यांच्यावरती टीका करता, आमच्यावरती टीका करता. 8 वेळेला तुम्ही निवडणूक लढवली. यांच्यामुळे तुम्ही अनेक वेळेला निवडून आलात. अलीकडच्या कालावधीमध्ये तुमच्या तोंडामध्ये शब्द काय? साहित्य, बाटली, हूच, कडेलो, गद्दा. अरे तुमचा रोड मॅप सांगा. 30 वर्षामध्ये काय काम केलं ते सांगा. भरत शेठ 2005 सालामध्ये ज्यावेळेला 25 जुलैला महापूर आला, तुम्ही त्यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये काम करत होतात. या जुईच्या परिसरामध्ये दरड कोसळली, शेजारच्या गावामध्ये दरड कोसळली, पलीकडे दासगावला दरड कोसळली. 18 तासाचा विजयराव सावंत सुनील तटकरे इथे आला, 15 दिवस थांबला आणि ते पुनर्वसन केलं. तशीच परिस्थिती 22 जुलै 23 जुलै 2022 सालामध्ये आली. तरी याला ज्यावेळेला अशा पैकी दुर्घटना घडली, भरत शेठ तिथे ठाण मांडून बसले. महाड शहरामध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करत होतो. करोनाच्या भयावह संकटामध्ये कोण धावून आलं? निसर्ग चक्रीवादळामध्ये कोण धावून आलं? तुम्हाला गीते साहेब हा प्रश्न विचारला आणि तुम्ही विकृत हसता. लोकांच्या संकटाचं निवारण करायच्या ऐवजी त्या संकटाची तुम्ही क्रूर चेष्टा करता. तुमचा माणुसकीचा धर्म आणि माणुसकीचा विचार आयुष्यभरामध्ये कुठे गेला? लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आम्ही स्पष्टपणाने याच भूमिकेतून काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत, ज्याच्यातून उद्याच्या भवितव्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. आज वरदशेठनी ठरवलंय की सह्याद्रीच्या कडेकापावरती बनणारं पाणी आज अरबी समुद्रात जाऊन मिळतं, ते या महाड पोलादपूर तालुक्यामध्ये अडवायचं असा त्यांनी निर्णय घेतलाय. त्यांनी प्रस्ताव तयार करायचा. खासदार म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंनी 1 मिनिटात अजितदादांची सही आणायची, मुख्यमंत्र्यांची सही त्याने आणायची आणि सिंचनाची व्यवस्था होईल. या लोअर रोडच्या परिसरामध्ये एक छोटं धरण होणार आहे 60 कोटी रुपयाचं. तुम्ही बरेचसे मोठ्या प्रमाणावरती बंधारे घेतले. मला काय अधिकार मिळाला त्याच्यामध्ये घेतला. या सगळ्या परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या निमित्ताने सुटू शकतो. भवितव्याच्या कालावधीमध्ये रोजगाराची वेगवेगळी साधनं निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून आपण ज्याला कटिबद्ध होत असतो, त्यावेळेला ऐतिहासिक निवडणुकीचं महत्व मोठं आहे. तुम्ही उल्लेख केला, इतके वर्ष इथे राजकीय संघर्ष झाला, आपला राजकीय संघर्ष झाला. व्यक्तिगत कटुता कधी आली? व्यक्तिगत ते संबंध राहिले. राजकारणामध्ये तुम्ही मला कधी मदत केली नाही, राजकारणामध्ये मी तुम्हाला कधी मदत केली नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरती मोठे होत गेलात, जनतेच्या पाठिंबावरती, आणि तुमच्या त्यांच्या हृदय सेनावरचे तुम्ही ते शेठ आहात. मगाचपासून इथे बोलत होते, कुठे गेले ते? बोलत होते महाड पोलादपूर व्हायचे शेठ.
त्यांना रोहायचं शेट तुम्ही केलं तरी माझी रोहाय करायची काही हरकत नाही, मला काय फरक नाही, उलट माझा भार कमी होईल. अलीकडच्या कालावधीमध्ये काय बघतो तुम्ही, अनेक वेळा अनुभवलं, कार्यकर्त्यांना सभेमध्ये शपथ घ्यायला लागते, मुठी आवळायला लागतात. ज्यांचा विश्वास आपल्या कार्यकर्त्यांच्या वरती नाही, त्या नेत्याचा स्वतःच्या सावलीवरती सुद्धा भरोसा नाही. सोनी तुला माझा भरोसा नाही काय असं बोललं जातं एकेकाळी गाणं. गीते साहेब तुमच्या मनावरती तुमचा भरोसा नाही काय असा माझ्यासारखा कार्यकर्ता प्रश्न त्या ठिकाणी विचारताय. बहुजन समाज कुणबी समाज या सगळ्या परिसरामध्ये आहे. बॅरिस्टर अंतुला साहेबांनी 1981 साली मुलुंडला त्यांना जागा दिली. शामराव पेचे साहेब नेतृत्व बहुजन समाजाचे करत होते. हातणकर साहेब होते, शिवाजीराव गोतावड होते, शिवाजीराव त्या ठिकाणी जडार होते, मामी भोड होते, रामभाऊ बेंडल होते, तुबा कदम होते, शांताराम पिचे या सगळ्या परिसरामध्ये काम करत होते. रोहायला त्या ठिकाणी बाबूराव भोनकर काम करत होते, ग.स. कातकर काम करत होते, दादासाहेब सानप त्या ठिकाणी काम करत होते. गीते साहेब यांची नावं एकदा तरी तुम्ही म्हणून दाखवली. चुकलं काय नाव? अरुणराव बरोबर ना? 1981 साली बॅरिस्टर साहेबांनी त्यांना मुलुंडला भूखंड दिला. 102 वर्षापूर्वी जी एक कुणबी समाजयोती संघ मुंबई 42 वर्ष तो भूखंड वाट बघत होता. कुणबी समाजयोती संघाचे सगळे पदाधिकारी या सुनील तटकरला भेटले. भूषण भोर यांच्या नेतृत्वाखाली, नाव सांगतोय ते आज अध्यक्ष आहे. अजितदादांच्याकडे घेऊन गेलो. 2.5 कोटी रुपयाची, अरुणराव तुम्ही इथे आहात, मागणी होती 2.5 कोटी रुपयाची. दादा म्हणाले एका समाजाच्या नावाने कसे पैसे देतात. मी त्यांना सांगितलं 2010 सालामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री होतो. अंजुमन इस्लाम संस्था, इक्बाल शेख तुम्हाला माहिती असेल, त्याला माहिती असेल, तुम्हाला माहिती आहे. अंजुमन इस्लाम संस्था मुंबईला, टाइम्स ऑफ इंडियाच्या बाजूची बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरची बिल्डिंग, एक 100 वर्षाची परंपरा आहे. मी 2010 सालामध्ये 50 लाख रुपये, 2010 सालाचे 50 लाख रुपये, इक्बाल शेख हिशोबामध्ये तुम्ही लय हुशार आहात. 10-14 वर्षाचे 50 लाख म्हणजे आताचे किती कोटी रुपये तुम्ही सांगू शकता. त्यावेळेला मी दिले. दादाने सांगितलं की या पद्धतीने द्या. या शैक्षणिक या सामाजिक संस्थेची 100 वर्षे पूर्ण झाली. दादानी 5 कोटी रुपये दिले. चेक दिला, खात्यात रक्कम 5 मिनिटाच्या जमा झाली. उदय सामंतांनी पुढाकार घेतला. मला मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. त्यांनी उरलेले 7 कोटी रुपये दिले. 102 वर्षाच्या शैक्षणिक संस्थेला माझ्या बहुजन समाजाचं मुंबईला वास्तू उभी राहिली. त्यावेळेला पैसे द्यायला 5 कोटी रुपये दादाने दिले. 7 कोटी रुपये ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याला गीते साहेबांनी ती समाजयोती संघ बरखास्त करण्यासाठी पावलं त्या ठिकाणी उचलली. आपल्यापैकी सर्वांना ती गोष्ट ज्ञात आहे. का मी सांगतोय, बहुजन समाजाचा एक सभागृह उभा राहत आहे, वसतिगृह उभं राहत आहे. त्या समाजाची मुलं मुली त्या ठिकाणी दौलाने शिकतील. ते काम आमच्या हातून झालं. याचं शल्य तुम्हाला एवढं राहिलं की ज्या समाजाचा लेकरू म्हणून तुम्ही वावरत आला, त्या समाजाच्या विरोधातली भूमिका तुमच्या हातून त्या ठिकाणी घेतली गेली. वास्तू उभी राहिली, ठिकठिकाणी समाज मंदिर उभी राहिली. असंख्य गोष्टी करण्याच्या दुष्काळातून सुद्धा पावलं त्या ठिकाणी उचलली गेली. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या गेल्या. आज बेदखल कुळाचा प्रश्न सुद्धा राज्याचा मुख्यमंत्री सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व समावेशक काम करण्याचा ज्याला प्रयत्न केला जातो, त्याच्यातूनच बहुजन समाजा व्यापक हिताचं काम त्या ठिकाणी उभं राहू शकतं. म्हणून त्यांनी सांगितलं की या समाजाला सुद्धा न्याय देण्याचं काम त्यांच्या हातून झालं. तुम्ही असं दाखवा की एखाद्या नेतृत्व तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही काही केलं. स्वतःच्या सावलीला आयुष्यभर भिनत आला. आपल्याला खासदार बनायचं आहे, समाजाचं कुठलं नेतृत्व तुम्ही पुढे येऊन दिलं नाही. टीका टिप्पणी करायची झाली तर असंख्य गोष्टी काढता येते. आम्हाला रोडमॅप ठेवायचा आहे पुढच्या 5 वर्षात. पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या परिसरामध्ये नेमकं काय काम करायचं आहे. 4G टॉवर्स 2024 सालामध्ये सगळे 4G टॉवर या सगळ्या मतदारसंघामध्ये उभे राहतील. खेड्यापाड्यात दुर्गम भागामध्ये सुद्धा नेटवर्क येईल. ऑनलाईन कुठली गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल हे काम सुनील तटकरे करेल. कुठली रेल्वे स्टेशन भरतशेट तुम्हाला पाहिजे तुम्ही सांगायचं आणि सुनील तटकरेने ऐकायचं. या पद्धतीने विकासाचं काम पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल. प्रादेशिक योजना तुम्ही 32 कोटीची दिली. 7 लाख कोटीचा बंधारा कुडी रावणाच्या परिसरामध्ये दिलात. नागेश्वरी धरणाला 30 कोटी रुपयाची मंजुरी. एकेकाळी मी पण त्या खात्याचा मंत्री होतो. समंजसपणाने काम करण्याची, प्रामाणिकपणाची भूमिका घेतल्याच्या नंतर अनेक गोष्टी जनतेसाठी आपल्याला करता येऊ शकतात. ही निवडणूक देशाच्या महत्वाची आहे. आज संविधान बदललं जाणार, संविधान बदललं जाणार. चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातलं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय ते 100% अबाधित राहणार. याच्यात कोणाच्या मनामध्ये कधी शंका काय करावं. कायद्यामध्ये काही बदल करावे लागतात. कालबाह्य झालेले नवीन कायदे काहीतरी करावे लागतात.
पण आवाई उठवली जाते. एक नेतृत्व देशामध्ये आज अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे. नेतृत्वाला बदनाम करण्याची जाणीवपूर्वक भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते. त्या साऱ्या भूमिकेला उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला 7 तारखेला तुम्ही होय पहिल्यांदाच घड्याळाच्या चिन्हावरती अनेक जण मतदान करणार. जसं घड्याळाच्या चिन्हावरती मला मतदान करून तुम्ही मला लोकसभेला पाठवणार आहात, तसं ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक येईल त्याला धनुष्यबाण हातामध्ये घेऊन प्रचंड मताधिक्याने भरत शेठला सुद्धा त्या ठिकाणी पाठवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत. तेवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बोललो 19ला मी मदत केली प्रामाणिकपणाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. मी मदत केली नसती तर हे लाखाच्या फरकाने निवडून आले असते, अर्धा लाखाच्या. प्रामाणिकपणाने मदत केली. 14लाही मदत केली, 9लाही केली, 4लाही केली. काही माणसं जाणीवपूर्वक वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतील. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाची मैत्रीची भावना निभवली तर मला सांगताय कृपा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. ज्याला जे जमलं तो प्रत्येक जण करत आला. त्यांनी त्यांचं कर्तृत्व लोकांच्या मध्ये सिद्ध केलं, लोकांचं पाठबळ त्या ठिकाणी. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं, लोकांचं आयुष्यभराचा पाठबळ त्या ठिकाणी त्या निमित्ताने उभं राहिलं. म्हणून आज एवढ्या पद्धतीने वेगळा विचार असताना आज आम्ही एकत्रित या पद्धतीने आलो. देशाला पुढे न्यायचं आहे, राज्याला अधिक गतिमान करायचं मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या शिदोरीची आवश्यकता आहे. घराघरात माझ्या माता भगिनींना विनंती आहे, घड्याळ चिन्ह तुम्हाला पहिल्या प्रथम कवळीनं जाऊन सांगणार आहे. 7 तारखेला मतदान केंद्रावरती मोठ्या संख्येने जावं लागेल. अलिबागला ज्यावेळेला 4 जूनला पेटा फुटलेल्या भागातल्या, जसं भोरला परवा दिवशी मोठी मिटिंग झाली, मी येऊ शकलो नाही पण आदिती त्या ठिकाणी आली. फार मोठ्या मला मिटिंग सुद्धा ओरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झाली. 4 जूनला ज्यावेळेला अलिबागला महाड विधानसभेच्या मतदारसंघाच्या पेट्या पहिल्यापासून पुढे राहतील आणि या भागातले येतील, तिथे घड्याळाचा गजर जो सुरू होईल त्याचा आवाज या तुडील गावामध्ये येईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये महाडला ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीचं निकाल ज्यावेळेला लागेल त्याला निजामपूर भागासहित महाडच्या पोलादपूर पर्यंत जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार आहे त्याच्या हातातून सुटलेला तीर कामठा अनेकांना भेदून जाईल. एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगितलं की वैचारिक दृष्ट्या, व्यक्तिगत नाही, वैचारिक दृष्ट्या विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून तो वेग घेऊन आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्याला आपण सर्वांनी म्हणून साथ द्यावी एवढी कळकळीची विनंती त्या ठिकाणी करतो. कोणीतरी सांगितलं उंडरे हायस्कूलचं, ती संस्था काय चुली धडकत नाही कधी घेणार, तिथे जे आहे ते आपसातलंच आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी काय बोलत नाही, त्या संस्थेमध्ये जे असतील ते त्याच्यातली माहिती त्या ठिकाणी सांगते. कुणी कशासाठी, का, कधी, कशासाठी प्रयत्न केला, का गुन्हा दाखल केला, सगळं मला माहिती आहे. त्या विषयावरती मी एकही भाष्य या ठिकाणी करू इच्छित नाही. काही गोष्टी तशाच ठेवायच्या असतात. पण नियत साफ असेल, नेक असेल, प्रामाणिकपणा असेल, संवेदना असतील, अंतःकरणापासून आपण लोकांच्यासाठी काम करावं अशी भूमिका असेल तर त्याच्यात कुठली गोष्ट आड येऊ शकत नाही. हे आज या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी टाकून दिलं. मगाशी तुम्ही म्हणालात, मगाची सभा तशीच, आताची सभा तशी. नेतृत्व काम करतं, त्या नेतृत्वाच्या पाठीमागे लोक उभी राहतात, लोकांच्या समस्या निराकरण करण्याचं काम केलं जातं. आणि व्यक्तिगत ज्यावेळेला अडचण येते त्यावेळेला सुद्धा त्याच पद्धतीने सेवा करण्याची अविरतपणाची भूमिका घेतली जाते. म्हणण्यात असं एक रंगलेलं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळू शकतं. पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक स्वरूपाच्या देशाचं जळण करणाऱ्या, उद्याचं भवितव्य अधिक अधोरेखित करणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मला या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचा उमेदवार म्हणून मला साथ द्या. पुढची 5 वर्ष मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, घड्याळाच्या चिन्हावरती उभा आहे. पुढची 5 वर्ष महायुतीचा खासदार म्हणून तुमच्या सेवेसाठी सज्ज असेल असा शब्द या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम और अल्लाह हाफिज.